नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करतो। बी भाग 2 सेमिस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। या विषयामध्ये मित्रांनो 4 मॉड्यूल्स किंवा प्रकरण आहेत। इंट्रोडक्शन ऑफ रिसोर्स जिओग्राफी, साधन संपत्ती भूगोलाची ओळख, मेजर रिसोर्सेस, प्रमुख साधन संपत्ती, सस्टेनेबल रिसोर्स डेव्हलपमेंट, साधन संपत्तीचा शाश्वत विकास, प्रॅक्टिकल म्हणजेच प्रात्यक्षिक। या 4 प्रकरणापैकी पहिलं प्रकरण जे आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख, या प्रकरणाची आपण सखोल माहिती करून घेतलेली आहे। आता आपण मेजर रिसोर्सेस म्हणजेच प्रमुख महत्त्वाच्या साधन संपत्ती या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत। मित्रांनो, या प्रकरणामध्ये 4 प्रमुख मुद्दे आहेत। वॉटर रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूशन, यूटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, जल साधन संपत्ती, तिचे वितरण, तिचा वापर किंवा उपयोग आणि समस्या। फॉरेस्ट रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूशन, यूटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, वन साधन संपत्ती, तिचे वितरण, तिचा वापर किंवा उपयोग आणि समस्या। एनर्जी रिसोर्सेस डिस्ट्रीब्यूशन, यूटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, ऊर्जा साधन संपत्ती, तिचे वितरण, वापर, उपयोग किंवा समस्या आणि समस्या। ह्यूमन रिसोर्सेस, मानवी साधन संपत्ती संदर्भात डिस्ट्रीब्यूशन, यूटिलायझेशन अँड प्रॉब्लेम, मानवी साधन संपत्तीचे वितरण, मानवी साधन संपत्तीचा उपयोग आणि मानवी साधन संपत्तीची समस्या। हे 4 मुद्दे या प्रकरणामध्ये आहेत। या 4 मुद्द्यांपैकी आपण जल साधन संपत्ती ही जी काही प्रमुख साधन संपत्ती आहे, या प्रमुख साधन संपत्तीचं वितरण अभ्यासलेलं आहे। या प्रमुख साधन संपत्तीचा वापर किंवा उपयोग आपण अभ्यासलेला आहे। मित्रांनो, या जलसाधन संपत्तीचा जे काही महत्व, त्याचे जलसाधन संपत्तीचे प्रकार, जलसाधन संपत्तीचे वितरण, जलसाधन संपत्तीमध्ये गोड्या पाण्याचे वितरण, जलसाधन संपत्तीचा उपयोग किंवा वापर इत्यादी घटकांचा अभ्यास आपण पाठीमागील काही तास करीत आहोत। मित्रांनो, आज आपल्याला जलसाधन संपत्तीचा उपयोगानंतर जलसाधन संपत्तीच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या अभ्यासायच्या आहेत। आणि यामध्ये मित्रांनो काही प्रमुख समस्या आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत। मित्रांनो, यामध्ये पहिली जी काही समस्या आहे त्यामध्ये गोड्या पाण्याचे प्रमाण कमी ही समस्या आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारं जे काही पाणी आहे, या सर्व पाण्याचा आपण विचार केला तर मित्रांनो सर्वाधिक पाणी हे खारट स्वरूपाचं आहे आणि हे प्रमाण मित्रांनो 97% आहे। आणि यामध्ये महासागर, सागर व उपसागर
यांचा समावेश होतो. मित्रांनो, फक्त 3% पाणी हे गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर या 3% मधील 2% पाणी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये बर्फ स्वरूपात किंवा घन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून गोड्या पाण्यातील जे काही 97% पाणी आहे हे खारं आहे. गोड्या पाण्यापैकी 2% पाणी हे बर्फात आहे किंवा असं म्हणूया की 97% पाणी खारं आहे, 2% पाणी बर्फात आहे आणि ते गोड आहे. आणि मित्रांनो, 1% पेक्षा कमी पाणी हे नद्या, नाले, ओढे, ओहळ, सरोवर, तलाव इत्यादी भागात आहे. किंबहुना भूजल यामध्ये सुद्धा ते आहे. आणि म्हणून इथं जलसाधन संपत्तीच्या संदर्भात आपण समस्यांचा अभ्यास करीत असताना पहिला जो मुद्दा आहे, गोड्या पाण्याचे प्रमाण कमी, ते अशा प्रकारे पाणी अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. एकूण प्रचंड असणाऱ्या जलाशयाच्या तुलनेत हे पाणी जरी कमी असलं तरी मित्रांनो, प्रत्यक्ष याचा जाणीवपूर्वक जर वापर झाला तर हे पाणी आपल्याला पुरेसं होऊ शकतं. परंतु आपण पाण्याची लूट करतोय, पाण्याची नासाडी करतोय, पाण्याच्या वापरामुळं पाण्याचं शोषण करतोय आणि त्यामुळं हे पाणी आपल्याला कमी भासते. मुळात एकूण जलाशयाच्या तुलनेत हे पाणी कमी आहे, गोड्या पाण्याचं प्रमाण हे कमी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अतिरिक्त वापर किंवा अवाढव्य वापर किंवा कोणत्याही प्रकारचा विचार न करता केलेला वापर, अशा प्रकारचा जो वापर केला जातो त्यामुळं एकूण पाण्याच्या तुलनेत उपलब्ध असणारं कमी पाणी हे अतिशय कमी वाटायला लागतं, ते पुरेनासं होतं आणि त्यामुळं अनेक अशा समस्यांना, विशेषतः टंचाईच्या समस्यांना, मग ते पिण्याच्या पाण्याची टंचाई असो, शेतीच्या पाण्याची टंचाई असो, किंबहुना औद्योगिक क्षेत्रामध्ये लागणाऱ्या पाण्याची टंचाई असो, ही टंचाई आपल्याला भेडसावते. यानंतरचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तो मुद्दा आहे म्हणजे शुद्ध पाण्याची कमतरता. इथं कमतर असं शब्द चुकून टाईप झालेला आहे. शुद्ध पाण्याची कमतरता, कमतर नाही, कमतरता असा आपण तो वाचायचा आहे. तर शुद्ध पाण्याची जी काही कमतरता आहे यामुळे सुद्धा जलसाधन संपत्तीच्या संदर्भात समस्या निर्माण झालेली आहे. एकूणच आपण आत्ताच वर्णन केल्याप्रमाणे प्रचंड असणाऱ्या पाण्यामध्ये 97% पाणी खरं आहे, 2% पाणी बर्फात आहे, 1% पाणी गोड्या स्वरूपात, अर्थात बर्फातील पाणी सुद्धा गोड्या स्वरूपातच आहे आणि 1% पाणी गोड्या स्वरूपात पण मानवाला उपयोगात येणार आहे, मानवाला उपयोगात येणार आहे. आणि ते पाणी आज
वाढत्या लोकसंख्येमुळं या पाण्याचा वापर वाढल्यामुळं हे पाणी पिण्यायोग्य शुद्ध स्वरूपात आज उपलब्ध राहिलेलं नाही, कारण याचा प्रचंड वापर आहे या पाण्याचा, गोडे पाण्याचा. मग ते नागरीकरणासाठी असेल, औद्योगिकरणासाठी असेल, आधुनिकीकरणासाठी असेल, या पाण्याचं दूषितीकरण किंवा दुसरा भौगोलिक शब्द प्रदूषण वाढत चालल्यामुळं हे जे काही मित्रांनो पाणी आहे, हे पाणी आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध असलेलं पाणी शुद्ध स्वरूपात उपलब्ध नाही. अशा प्रकारची एक समस्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळं अनेक अशा समस्या निर्माण होतात आणि यासाठी अनेक अशा या समस्येवरती उपाय काढण्यासाठी इतरही काही यंत्रणा आपल्याला वापराव्या लागतात. उदाहरणार्थ पिण्याचं पाण्याचं जे काही शुद्धीकरण आहे त्या शुद्धीकरणाची यंत्रणा उभा करावी लागते आणि या मार्फत आपण मग कधी आपण ॲक्वा फिल्टर घरातील असेल किंवा सार्वजनिक मोठ्या प्रमाणात पाण्याचं शुद्धीकरण असेल किंवा काही ठिकाणी आपण पाण्यामध्ये क्लोरीनचा वापर करतो, तर अशा प्रकारे आपण हे जे काही अशुद्ध पाणी आहे ते शुद्ध करून पिण्याचा प्रयत्न आपण करीत असतो आणि शुद्ध पाण्याची जी काही कमतरता आहे ही कमतरता तरीसुद्धा आपल्याला भेडसावत असते. यानंतर आहे दूषित पाण्याची समस्या. मित्रांनो, आज आपण पाहतो एखादं गाव असेल आणि त्या गावाजवळून जर नदी वाहत असेल तर त्या संपूर्ण गावाची जी काही गावाचं बाथरूम म्हणजे ती नदी झालेली आहे. संपूर्ण गावातील घरातील सांडपाणी आहे ते नदीला जाऊन मिळतं. जर गावामध्ये शौचकूप म्हणजे संडास जर उभे केले असतील तर त्याचं पाणी प्रत्यक्षरित्या त्या जलाशयात सोडलं जातं. गावातील कपडे, धुणी, भांडी नदीतच केली जातात. गावातील जनावरं नदीमध्येच धुतली जातात. गावामध्ये नदीच्या काठावरती गाव असल्यामुळं जास्तीत जास्त शेती ही पिकाखाली आलेली असते. त्या शेतीला पाणी उपलब्ध असतं, खुली जागा उपलब्ध नसते. त्यामुळं गावातील युवा पिढी नदीवरतीच किंवा नदीच्या पाण्यामध्येच अनेक प्रकारचे खेळ खेळते. त्यातूनही पाणी दूषित होतं. आणि आपण पाहतो की गावामध्ये जर एखादं भटकं जनावर मेलं तर तेही उचलून काही लोक कोणत्याही प्रकारचा विचार न करता या जलाशयामध्ये, नदीमध्ये फेकून देतात. किंबहुना गावामध्ये जी काही स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमी सुद्धा आपल्याला नदीच्या काठावरतीच पाहायला मिळते. आणि मग थोडक्यात मी आता म्हणालो त्याप्रमाणे संपूर्ण गावाचं बाथरूम ही नदी बनते आणि मग ते पाणी अधिक दूषित बनतं. अशा प्रकारे त्या नदीच्या किनारी जर शहर असेल तर मग आणखीनच पाणी दूषित होतं, कारण आता उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी तर तिथं होतातच. याशिवाय तिथं अधिकचं कमालीचं नागरीकरण असल्यामुळं त्या ठिकाणी अधिक पाण्याचा वापर होतो, सांडपाण्याचा वापर होतो आणि मोठ्या प्रमाणात हे पाणी दूषित होतं. याशिवाय या शहरातून जे काही कारखाने आहेत या कारखान्यातून बाहेर पडणारं पाणी जे आहे ते पाणी सुद्धा नद्या किंवा तळी, सरोवर या गोड्या पाण्यात सोडले जातात आणि त्या ठिकाणचं पाणी मित्रांनो दूषित होतं. याशिवाय पहा इतरही काही गोष्टी आहेत, जसं की शेतीमध्ये अतिरिक्त खतांचा वापर, शेतीमध्ये अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर
या गोष्टीमुळे सुद्धा जेव्हा या अतिरिक्त वापरामुळं अधिकच जेव्हा आपण त्याला पाणी पाजतो किंवा आपण जलवृष्टी होते तेव्हा आपण बघतो की हे कीटकनाशक किंवा खत असतात ज्याला आपण केमिकल्स फर्टिलायझर्स असं म्हणतो, हे सर्व पाण्यामध्ये मिसळतात आणि पाणी दूषित होतं। याशिवाय सुद्धा मित्रांनो आपण पाहतो की जी काही कचरा आहे त्या कचऱ्याचं आपण कचऱ्याचा विल्हेवाट योग्य प्रकारे न लावल्यामुळं सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची जमीन म्हणजे ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणची जमीन प्रदूषित होतेच, शिवाय त्या कचऱ्यातून जी काय पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा त्या कचऱ्यातून सुद्धा पाणी वाहायला लागतं आणि ते पाणी जाऊन नदीमध्ये मिसळतं। अशा प्रकारे दूषित पाणी खूप मोठ्या प्रमाणात दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। आणि असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं की या सर्व पाण्याचा जो काही वापर आहे हा गैरवापर झाल्यामुळेच हे दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। आणि एवढं मोठं प्रचंड असणारं पाणी जरी 1% पाणी जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा ते खूप मोठं पाणी आहे। याचं मी उदाहरण तुम्हाला दिलं होतं की सर्व नद्यांच्या आणि नदी नाले तळी सरोवर तलाव आणि भूजल पाणी हे सर्व मिळून मित्रांनो 1% पेक्षा कमी पाणी आहे। आणि मग यासाठी मी तुम्हाला उदाहरण एक दिलं होतं की जेव्हा पावसाळा येतो तेव्हा एखाद्या नदीला पूर येतो तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो, अबब ही किती प्रचंड पाणी असं आपण म्हणतो किंवा पाहतो किंवा आश्चर्य व्यक्त करतो। तेव्हा हे पाणी कमी आहे असं नाहीये, ते इतक्या अवाढव्य पाण्याला आपण दूषित करून सोडलेलं आहे आणि त्यामुळे दूषित पाण्याची समस्या निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही सुद्धा एक जलसाधन संपत्तीची समस्याच आहे, हे या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे। यानंतर आहे शेतीसाठी पाण्याचा अमर्याद वापर। या संदर्भात मी तुम्हाला काल सांगितलं होतं की शेतीचं एखाद्या शेतकऱ्याला पिकासाठी एखाद्या विशिष्ट पिकासाठी किती पाणी आवश्यक आहे याचं ज्ञान उपलब्ध नाही किमान भारतीय शेतकऱ्यांना तर, आणि शिवाय की त्याला कशा पद्धतीनं पाणी कमी पाण्यात ते पीक घेता येईल त्या कमी पाणी पुरवठा करणाऱ्या जलसिंचन सुविधा कोणत्या याचंही ज्ञान आतापर्यंत शेतकऱ्यांना नव्हतं। आता काही प्रमाणात हे शेतकऱ्यांना याचं ज्ञान आलेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीमुळं चुकीचा जो काही पाणी पुरवठा केला जातो त्यामुळं अमर्याद असं पाण्याची नासाडी होते। उदाहरण मी कालच्याच तासाला दिलं होतं की संपूर्ण शेताला बांध घालायचा आणि आतमध्ये साखळी पद्धतीनं पाणी सोडायचं आणि बाहेरून खडे मारून सर्व ठिकाणी सर्व भागामध्ये पाणी पोचलेलं आहे का हे पाहत बसायचं। दुरून डोंगर साजरे असं त्याला म्हणतात, पाहत बसायचं आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। ही सुद्धा अमर्याद वापर हा सुद्धा एक जलसाधन संपत्तीची समस्या आहे मित्रांनो, हे आपण विचारात घेतलं पाहिजे। आणि यासाठी आपण काही गोष्टी करणं आवश्यक आहे आणि तेही पाठीमागच्या क्लासमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की योग्य प्रमाण पिकासाठी माहीत असणं, पाण्याचं योग्य प्रमाण पिकासाठी माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याही पेक्षा कमी पाण्यामध्ये ते पीक कसं येईल आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची जलसिंचन साधनं वापरली पाहिजेत याचं सर्व ज्ञान प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर जलसाधन संपत्तीचं निश्चितपणे संवर्धनही होऊ शकतं। हेही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो। भूजल पातळीची जी काही खोली आहे ही जास्त झालेली आहे। भूजल पाणी म्हणजे जमिनीमध्ये असणारं पाणी आणि त्या पाण्याचा वापर आपण विहिरीमार्फत किंवा कूपनलिका ज्याला आपण बोर म्हणतो त्या बोर मार्फत आपण करत असतो। पूर्वी ती 40 फुटाची विहीर असायची, त्या विहिरीला पाणी लागायचं।
त्याच्यानंतर भीर हा प्रकार हळूहळू कालबाह्य होत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याची जागा, विहिरींची जागा आज कूपनलिका किंवा बोरवेलनं घेतलेली आहे. आणि त्या बोरमुळं आज आपण बघतो की काही ठिकाणी 200, 300, 400, जत भागामध्ये, आटपाडी भागामध्ये 600, 700, 800 फूट खोल असं बोर मारलं जातं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या कूपनलिकेतून पाण्याचा उपसा मित्रांनो केला जातो. आणि हा अधिकचा उपसा केल्या गेल्यामुळं आणि त्या जमिनीमध्ये पाण्याचं पुनर्भरण न केल्यामुळं भूजल पाण्याची पातळी खोल किंवा अधिक खोल होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, याकडे जर आपण दुर्लक्ष करत गेलो तर जी काही परिस्थिती निर्माण होईल भविष्य काळामध्ये ती अत्यंत गंभीर असेल. तर ही जी काही भूजल पाण्याची पातळी आहे ही उंचवण्यासाठीचे जे काही योग्य उपाययोजना आहेत, या योग्य उपाययोजना आपण करायला पाहिजेत. पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा वनस्पतींची लागण करा, गवताकुरणांचं रक्षण करा किंवा जमिनीवरून जे काही वाहतं पाणी आहे त्याला ठिकठिकाणी बांध घाला. अशा प्रकारच्या उपाययोजनांच्या साहाय्यानं भूजल पाण्याची पातळी वाढू शकते आणि जलसंवर्धन या ठिकाणी होऊ शकतं. या गोष्टीकडेही मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. या गोष्टी फक्त समस्याच सांगून आपण थांबत नाहीये, तर याच्यावरती काय उपाययोजना केली पाहिजे हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. यानंतर जलप्रदूषणात वाढ. आपण बघतो की दिवसेदिवस जलप्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे. वर अनेक मुद्दे आपण या संदर्भात पाहिलेले आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हा मुद्दा आलेला आहे म्हणून आपण पाहतोय की हे जलप्रदूषण आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतं की ते पाणी फक्त दूषितच बनतंय असं नाहीये, तर दुर्गंधी सुद्धा पसरवत आहे. अशा प्रकारे आपल्याला ते पाणी जे आहे हे वनस्पतींना, जलवनस्पतींना आणि प्राण्यांना आणि इतर मानवाला सुद्धा आणि सूक्ष्म जीवसृष्टीला सुद्धा धोका निर्माण करीत आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ही भयानक मोठी समस्या आहे. यावरती सुद्धा आपण जागृतपणे काही उपाययोजना जर केल्या तर आपण निश्चितपणे पाण्याचं जे काही होणारं जलप्रदूषण आहे ते जलप्रदूषण आपण टाळू शकतो. उदाहरणार्थ मित्रांनो की वनीकरण मोठ्या प्रमाणात करायचं आहे आणि त्या वनीकरणातून आपल्याला पाण्याचं विशेषतः जलचक्र आहे ते जलचक्र निश्चित स्वरूपात कार्यरत होईल आणि आपल्याला वेळेवरती पाऊस आपल्याला मिळेल आणि त्या ताज्या पाण्यामुळं पाण्याचं जे काही प्रदूषण आहे ते प्रदूषण थोडं कमी होण्यास मदत होईल. याशिवाय औद्योगिकरण किंवा जे काही आधुनिकीकरण किंवा जे काही सांडपाणी आहे किंवा शेतीतलं कीटकनाशक किंवा खत मिश्रित पाणी आहे, या सर्व पाणी जे आहे हे सर्व पाणी जे आहे हे सर्व पाणी मूळ जे काही जलाशय स्रोत आहेत, नदी, नाले, ओढे, याच्यामध्ये जसंच्या तसं न सोडता याच्यावरती प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा उद्योगधंद्यांना, पुन्हा वनस्पतीला, पुन्हा काही आपण म्हणतो जी काही घरगुती वापरासाठी ते पाणी जर वापरात आणलं तर निश्चितपणे पाण्याची बचत तर होईलच, याशिवाय प्रदूषणाला सुद्धा आळा बसल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर पहा, पुढचा मुद्दा आहे खाऱ्या सरोवरांची निर्मिती. खाऱ्या सरोवरांच्या निर्मिती संदर्भात आपण पाहिलं तर वाढता असणारं जलप्रदूषण, सांडपाणी, वाढता असणारा जे काही कीटकनाशकांचा वापर, रसायनांचा प्रचंड होणारा वापर, त्याचबरोबर पहा की पाण्यामध्ये वाढत असणाऱ्या जलपर्णी इत्यादीमुळं आपण सरोवरांचं जे काही सौंदर्य आहे ते सौंदर्य धोक्यात येत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. काश्मीरमधील दाल, उलर, नगीना, उत्तर प्रदेशातील नैनीताल, भीमताल, कोल्हापूरचा रंकाळा
ही सर्व सरोवरे पाण्याची दुर्गंधी येऊन सडकी डबकी बनत चाललेली आहेत किंवा बनतायत की काय असा धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो. आणि त्यामुळं हे पाणी आपल्याला त्याचं जे काही असणारं सौंदर्य आहे हे सौंदर्य कमी तर होत चाललेलंच आहे. शिवाय पहा की या असणाऱ्या पाण्याला जर पुन्हा येऊन गोड पाणी मिळालं नाही आणि हे प्रदूषण असंच वाढत चाललं तर याच्यातील जी काही क्षारांचं प्रमाण वाढून खाऱ्या सरोवरांची निर्मिती होत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातून आपल्याला नवीन म्हणजे जे काही पाण्याचं एकूण खाऱ्या पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते अधिक वाढत चाललेलं आहे असं आपल्याला म्हणू शकतो आपण. आणि या खारं पाण्याची जी काही सरोवर जर वाढली मित्रांनो तर एक समस्या निर्माण होईल. आणि ती समस्या कोणती असेल तर ते खारं पाणी जमिनीमध्ये मुरून परिसरातल्या विहिरींना कूपनलिकेंना खारं पाणी जाईल. आणि त्या खाऱ्या पाण्याचं पुन्हा जर आपण शेताला पाणी दिलं तर जमिनी सुद्धा सॉल्टी किंवा क्षारपट बनतील. अशा प्रकारचाही धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे फक्त जलाशयाचाच नासाडी होईल असं नाहीये तर त्यामध्ये आपण पाहतो की जमिनीची सुद्धा नासाडी होऊ शकते. म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी सुद्धा योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. असणारी जी काही सरोवर आहेत तळी आहेत यांचं सौंदर्य अबाधित राखण्यासाठी यांची वेळेवरती साफसफाई करणं स्वच्छता करणं त्यात दूषित पाणी न सोडणं किंबहुना त्यामध्ये उगवणारी जी काही जलपर्णी आहे ती काढून टाकणं त्यातला गाळ वेळेवरती काढणं अशा प्रकारच्या उपाययोजना आपण वेळीच करायला हव्यात तर जलसंवर्धनास मदत होईल. अन्यथा अनेक भयावह समस्या निर्माण होतील. यानंतर आहे मासेमारी व्यवसायावरती परिणाम. आपण बघतो की हे प्रचंड असणारं जे काही दूषित पाणी आहे या दूषित पाण्यामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्या आपण पाहिलेल्याच आहेत. आणि त्यामध्ये आणखीन एक समस्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या म्हणजे की या पाण्यामध्ये असणारे जे काही जलचर आहेत विशेषतः मासे आहेत हे मृत्युमुखी पडत आहेत. आपण अनेक विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही साखर कारखाने आहेत या साखर कारखान्याचं जे काही पाणी आहे दूषित पाणी आहे या दूषित पाण्यावरती प्रक्रिया न करता हे काही कारखाने काय करतात या दूषित पाणी मूळ जे काही स्वच्छ जलाशय आहे मग तो नदी असेल त्या नदीमध्ये सोडलं जातं. आणि या दूषित पाण्यामुळं आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं की अनेक वेळा आपण पेपरला वाचलेलं आहे की मृत माशांचा थर त्या नदीच्या पात्रामध्ये तरंगताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा निश्चितपणे मासेमारी या व्यवसायावरती परिणाम होतो. अशाच प्रकारे दूषित पाणी सागराचं वाढत गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा जी काही माशांची पैदास आहे ती पैदास खुंटते किंवा जी काही त्या ठिकाणी मासे आहेत हे मृत होताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पैदास जर माशांची खुंटली आणि नव्यानं जर त्या ठिकाणी मासे तयार होणार नसतील आणि असणारे मासे जर मृत होत असतील तर मासेमारी व्यवसायावरती विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही असंही आपल्याला म्हणावं लागेल. आणि दुसराही असा भाग आहे की या माशांचा आपण अतिरिक्त मासेमारी केल्यामुळं सुद्धा हे जे काही पाण्यातील जलचर आहेत या जलचरांच्या वरती त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटी आपण पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही पाण्याचं जे काही प्रदूषण होत चाललेलं आहे त्यामुळं मित्रांनो आपण बघतो की नैसर्गिक वनस्पती आहेत या नैसर्गिक वनस्पतींना पाणी कमी पडत चाललेलं आहे. कारण जास्तीत जास्त पाण्याचा वापर शेती उद्योगधंदे नागरीकरण यामध्ये केला जातो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात राहिलेलं जे पाणी आहे त्या पाण्याचं आपण बघतो की प्रदूषण होत चाललेलं आहे. आणि मग वनस्पतींना जे आवश्यक असणारं जे काही नैसर्गिक वनस्पतींना आवश्यक असणारं जे काही पाणी आहे ते पाणी उपलब्ध होत नाही. आणि त्यामुळं या वनस्पतींचं जे काही नैसर्गिक वनस्पतींची वाढ खुंटते. आणि त्याचबरोबर कृतज्ञ असणारा जो काही मानव आहे या मानवाला असं वाटतं की आपल्याशिवाय जगण्याचा दुसरा कोणालाही अधिकार नाहीये. या विचित्र मानसिकतेपोटी
तो निसर्गाची प्रचंड मोठ्या प्रमाणात काय करतोय, वृक्ष तोड करतोय किंवा पाण्याचं शोषण करतोय किंवा सर्वच साधन संपत्तीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात तो वापर करतोय आणि त्याच्या त्या प्रचंड हव्यासामुळं अनेक अशा समस्या निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या आहे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललेला आहे. वनस्पतींचं प्रमाण घटल्यामुळं अर्थातच पर्यावरणाचं संतुलन बिघडतं आणि पर्यावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं जे काही निसर्ग चक्रामध्ये एक महत्त्वपूर्ण चक्र आहे जलचक्र, या जलचक्राचंही संतुलन बिघडून जातं असं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्यामुळं मित्रांनो काही वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की अतिवृष्टी होते, तर काही वेळेस आपल्याला दुष्काळ पडलेला पाहायला मिळतो. कोणत्याही वेळेत त्या ऋतूंचं आगमन होत नाहीये आणि कोणत्याही ऋतूंचं पूर्वीसारखं निश्चित असं ठरलेलं जो काही कालावधी आहे तो कालावधीही आत्ता संपुष्टात होत चाललेला आहे. अशा प्रकारे या पर्यावरणामध्ये समतोल ढासळताना पाहायला मिळतो. याशिवाय सुद्धा पहा, जी काही पर्जन्य पडतंच ते काही वेळेस आम्ल पर्जन्य सुद्धा असतं, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हे सर्व पर्यावरणाचा जो काही समतोल आहे हा समतोल ढासळत चालल्याची ही उदाहरणं आहेत असं या ठिकाणी म्हणावं लागतं. म्हणजे जर आपण पाण्याचं व्यवस्थितरित्या संवर्धन जोपासना केली नाही तर अशा अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागेल. म्हणून आपण प्रत्येक साधन संपत्तीचा अत्यंत डोळसपणे वापर करायला हवा. तेव्हा मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.